झटपट पटापट दडपे पोह्यांची रेसिपी बघूया। पोहे स्वच्छ गाळून घेतले, मग धुवून घेतले, दहीमध्ये साखर मिक्स केलं आणि ते दही पोह्यांमध्ये टाकलं, पोह्यांमध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याला एका साईडला ठेवून दिलं। तोपर्यंत कांदा टमाटा आणि कोथिंबीर कापून घेतली, ते पण व्यवस्थित पोह्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि याला 5 मिनिटं सोक होण्यासाठी ठेवून द्यायचं। तोपर्यंत आपण करूया फोडणीची तयारी। फोडणीमध्ये मी शेंगदाणे, हिरवी मिरची, थोडा कढीपत्ता, जिरं, मोहरी, हळद हे सर्व टाकून चांगली कडक अशी फोडणी बनवली आणि ही फोडणी त्या पोह्यांवरती टाकायची आणि छान मिक्स करायचे। इतके टेस्टी आणि यम्मी दडपे पोहे बनतात। नक्की बनवून बघा एकदा दडपे पोह्यांची रेसिपी, एकदम मस्त। आणि जर तुम्हाला अजून चटपटीत हवी असेल तर याच्यावरती लिंबू पिळा आणि मस्त खा।